मला माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची, मी ज्यावेळेस कार्यक्रमाला जातो त्यावेळेस सांगत असतो की प्रमुख कार्यकर्त्यांची नावं घ्या. अजून पण काही जण जाणीवपूर्वक काहींची नावं वगळतात, हे मला अजिबात चालणार नाही. हे गट तुमच्या गटातटामुळे मला त्रास होतोय. लोक बारामतीत म्हणतात दादाबद्दल काही नाही आमचं म्हणणं, पण त्यांच्या आजूबाजूला असणारी अशी बिलंदर आहेत असं लोक म्हणतात. ज्यांना ते लागत असेल त्यांनी नोंद घ्या, दुरुस्त करा. शेवटी आपण माणसं आहोत. पण हे गटतट किंवा हा माझ्या जवळचा हा माझ्या लांबचा हे असलं मला कदापि मी खपवून घेणार नाही. मी माझा एकटा फिरीन, काय द्यायचे असतील ते लोक मला पाठिंबा देतील. प्रशांत काटे, संभाजी होळकर, जय पाटील, सचिन सातोर, पोपटराव गावडे, प्रताप पागळे, बंधनराव देवकाते, इम्तियाज शिकिलकर, नवनाथ बल्लाळ, बाळासाहेब जाधव, किरण तावरे, अभिजित चव्हाण, ज्योतिताई लडकत, अनिता गायकवाड, अविनाश बांदल, साधू बल्लाळ, पार्थ गालिंदे, गणेश शिंदे, उद्धव गावडे, दिलीप चव्हाण, अनिल गायकवाड, राहुल कदम, अजिनाथ चौधर, सचिन गुप्ता, इतर सर्व माझे सहकारी, इथले प्रतिष्ठित माझे नागरिक, ग्रामस्थ, ज्यांचा सत्कार करण्यात आला ते सगळे सत्कारमुक्ती बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, पहिल्यांदाच मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सकाळी फार लवकर मी कामाला सुरुवात करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही अनेकदा मला बघता. परंतु आज जरा आपलीच बारामतीतली काही कामं बघत असताना आणि काही सूचना देत असताना वेळ झाला आणि त्याच्यातूनच मी सराफांचा जो मळदला फार्म आहे तिथे एक चांगल्या प्रकारचं स्केटिंगचं 150 मीटरचा ट्रॅक, 150 मीटरचा ट्रॅक केलेला आहे. तिथं हॉर्स रायडिंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, गोशाळा केलेली आहे, काही झाडं चांगल्या पद्धतीने लावलेली आहे. गुळ सेंद्रिय म्हणजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता त्याच्यातनं तयार केलं, उसाच्या रसातनं तयार केलेला गुळ, त्या उसातनं रसातनं तयार केलेली साखर, खांडसारी त्याला म्हणतात, ती असेल किंवा त्या गोमूत्रातनं, त्या शेणातनं, त्या काकवीमधनं अशा वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेलं लिक्विड. मला रोकडे मगाशी सांगत होते आपले मुख्य कार्यकारी अधिकारी की दादा ट्रायल बेसला काही डिवायडरवर आम्ही ते टाकलं आणि ते खूप चांगली पिकं त्या ठिकाणी येतात आणि ती सुरुवात ते करतात. एक तरुण शेटजींचा मुलगा सिद्धार्थ ते सगळं काम बघतोय. अतिशय हरवणारी अशा पद्धतीचं त्याचं काम चाललेलं आणि तिथं जरा थोडासा जास्त वेळ गेला. बेवाऱ्यात जनावरं कोण कोण सोडत असतात त्या गायी, मग कधी कधी काही पायामध्ये आदू असणाऱ्या, काहींना चालता येत नाही, काहींना नीट बसता येत नाही, काही अतिशय त्याच्यामध्ये तब्येत त्यांची खालावलेली, अतिशय अशक्त असे अक्षरशः बरगडा दिसतात. त्यांना उठायचा पण त्राण त्याच्यामध्ये राहत नाही, अशा प्रकारच्या गायी. आणि त्यांना पुन्हा सुदृढ करण्याचं काम, त्याला चांगलं करण्याचं काम असं तिथं चाललेलं आहे. बाकीच्या पण थारपरकर, म्हशी आणि इतर पण बाबी आहेत. आणि आपल्या बारामतीत बाहेरच्या भागातली मुलं मुली त्यांच्या नातेवाईकांकडे राहायला आल्या, पुण्यावरून किंवा इतर ठिकाणून आजी आजोबांकडे आली, चुलत्या पुतण्यांच्याकडे आली, अशा कुणाकुणाकडे आली तर तिथं हॉर्स रायडिंग आहे आणि तिथं स्केटिंगची पण चांगली व्यवस्था आहे. अशा पद्धतीनं मुलांना एक उत्तम प्रकारे प्रॅक्टिस होण्याच्या दृष्टिकोनातनं, ट्रेनिंग होण्याच्या दृष्टिकोनातनं ते सगळं काम तिथं चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला इथं उशीर झाला. मला अजून पण पुढे एक कार्यक्रम आहे, तिथंही बरेच अधिकारी आलेले आहेत, नवीन SP आलेत, CO आलेत, बाकीचे आलेत. तुमच्याशी बोलून मी तिकडे जाणार आहे. मग अशी विशालने सांगत असताना सांगितलं की बाबा अशा प्रकारे हा त्यांनी कार्यक्रम, इथं पार्टीचं कार्यालय उघडलं. त्याने सांगितलं की हा जवाहर बागेपासून 3 हत्ती चौकापर्यंतची रस्त्याची दुर्दशा, बारामतीकरांना ही कामं करण्याच्या करता प्रचंड त्रास सहन करावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात. कारण निधी मंजूर करत असताना तो पहिल्यांदा मंजूर झाल्यानंतर त्याला टेक्निकल सँक्शन द्यायची, त्याला प्रशासकीय मान्यता द्यायची, ते मुंबईपर्यंत घेऊन जायचं, ते बजेटमध्ये त्याचा अंतर्भाव कसा होईल ते बघायचं, बजेटच्या पुस्तकामध्ये ते आलं पाहिजे. अशा खूप त्याच्यात वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्याला बराच वेळ लागतो. परंतु तुम्ही सगळ्यांनी मला 5व्यांदा आपल्या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलेले, 5व्यांदा मी मध्ये शपथ घेतली 2 जुलैला. आणि त्याच्यामधनं मला ह्याचा अनुभव 30-32 वर्षाचा बारामतीकरांनीच दिलेला असल्यामुळं अनेक बाबी मी करण्याचा प्रयत्न करतोय, अनेक ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं डाव्या बाजूला आपला कॅनॉलच्या कडेला
इथं काही शॉप्स काढायचा आमचा विचार आहे. वर लोक ज्यावेळेस फिरायला जातात त्यावेळेस फिरताना त्यांना एक मनाला आनंद वाटला पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं इथं सगळ्या गोष्टी, झाडं, प्लांटेशन त्याला म्हणतो, आणि इतर पण लहान मुलांना मुलींना खेळण्याच्या करता काही सुविधा, इव्हन वयस्कर लोकांना बसण्याच्या करता सिट आउट. तिथं जर तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे असतील तर तिथं सूर्यनमस्काराची पण व्यवस्था, अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय. पाठीमागे इथली आपली चारी आहे, ती चारी सगळी बुजली गेलेली होती. आता ती चारी सगळी उकरायचं काम चाललेलं आहे. म्हणजे कॅनॉनच्या खालनं जे काही मोरी आपण म्हणूया, चारी म्हणणं चुकीचं ठरेल, आपण म्हणतो ना इतक्या मोऱ्या, तशी एक मोरी तिथं आहे. आणि तिकडनं सगळं बारामतीचं पाणी हे इकडनं असं जाऊन आपल्या मोतीबागेच्या ओढ्याला त्या ठिकाणी मिळतं. आणि बऱ्याचदा इथं पाणी तुंबायचं, लोकांना त्रास व्हायचा. हा रस्ता करत असताना काहींच्या तिथं घरं आलेली होती. सांगायचंच कारण म्हणजे गजाकस यांचं घर नेमकं होतं. आणि माझी बडबड चालू असते, हे घर मध्ये येते, काढून टाकायचं, ती सरळ जायचं. ते ऐकणारा म्हणत असेल ज्या याला हे आमच्या घरावर का उठलाय कुणाला माहिती. पण शेवटी मी विचार बारामतीकरांचा करत असतो, तेव्हा उद्याचे 25 ते 50 वर्ष बारामतीकरांना त्याच्यातनं समाधान मिळालं पाहिजे, ही माझी स्वतःची भूमिका त्या ठिकाणी असते. थोडासा वाईटपणा मला घ्यावा लागतो. आता याच रोडला अनेक प्रकारे काही वाईटपणा मला घ्यावा लागला, झाडं काढावी लागली. काही बाबतीमध्ये आपल्या इथं कसं असतं, उंबराचं झाड आलं की कोणतरी येतो आणि तिथं दत्ताचं स्थापना करतो. उंबराचं झाड दत्त तिथं आहे असेल, पण त्याच्याबद्दल आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही, अनादर दाखवायचा नाही. पण तो पक्ष्यांनी त्या उंबराचं झाडाचं फळ खाल्ल्यानंतर त्याच्या विष्ठेतनं अनेक ठिकाणी उंबराची झाडं त्या ठिकाणी उगवतात, पिंपळाची उगवतात, वडाची उगवतात. जे काही बी खाईल त्याच्या त्या ठिकाणी उगवत असतं आणि त्याच्यातनं काही झाडं काढणं गरजेचं होतं. मी सांगितलं माझ्या टीमला की आपण झाडं काढली तरी त्याच्या दुपटीनं तिपटीनं झाडं लावू. आता तुम्ही ह्या रोडला किती झाडं लागली ती बघताय, परंतु काही विकृत मंडळी काय करणार, जाता जाता त्या झाडाचं शेंडाच मोडतील, कुठेतरी काहीतरी झाडच तुंबून टाकतील, उपटूनच टाकतील. परंतु आम्ही पण शेवटी म्हटलं बघू आता, ती उपटायला कंटाळतोय का आपण लावायला कंटाळतोय, आणि त्या पद्धतीनं आमचं सारखं लावण्याचं काम असतं. काल मला एका गोष्टीचं समाधान झालं. मी काल सोलापूरला होतो, त्याच्या आधी मी नंदुरबारला होतो, धुळ्याला होतो. शेवटी महाराष्ट्रात सगळीकडे फिरावं लागतं. फक्त बारामती एके बारामती बघून चालत नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत देखील महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजे, कायापालट झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक जण बऱ्याच काही गोष्टी देतात. जसं आता इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं मला विशालनी गदा दिली. मी परवा गंगावेसला गेलो होतो, तिथलंही काही गोष्टी चांगल्या करण्याचा माझा स्वतःचा मानस आहे. आणि कुठेही गेल्यानंतर सकाळी 6ला सुरुवात करायची, थोडासा अंधार असतो पण 6:15ला त्या ठिकाणी उजाडतं. अशा प्रकारचं माझं काम चाललंय. काल एका सोलापूरच्या, आज इथं काजल मोहिते, तिचं एकीकडचं नाव काजल आहे माहेरचं आणि एकीकडचं संध्या आहे. म्हणजे नवऱ्याकडचं संध्या आहे का काजल आहे? नवऱ्याकडचं काजल आणि माहेरचं संध्या. त्याला संध्या नाव बरं वाटलं नाही म्हणून त्यानं काजल ठेवलं, तर हरकत नाही. शेवटी तिला म्हणलं कधी शिकली, ती म्हणली दादा करोनाच्या काळामध्ये सगळेजण घरात असायचे त्यावेळेस मी पेंटिंग शिकले. परंतु तिने इतकं उत्तम पेंटिंग त्या ठिकाणी काढले, चित्र काढलंय माझं. मी तिचं खरोखरच मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण ज्यांच्या अंगामध्ये कला असेल त्या कलेला वाव आपण दिला पाहिजे. जे चांगलं करतील त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. आज आपण कबड्डीच्या टीमचं त्या ठिकाणी कौतुक केलं. चांगल्या प्रकारची मुलं मुली प्रॅक्टिस करतायत. त्याच्यातनं एक आपला मुलगा आज हैदराबादला गेलेला आहे खेळायला, त्याच्यामुळं ते त्याचं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये एक गोष्टी मी करत असताना काल तर मी इतका आश्चर्यचकित झालो. एका मुलानी त्याच्या रक्ताने माझं पेंटिंग काढलेलं असं. मी कपाळाला हात मारला. मी तुम्हाला दाखवील. कालच रात्री मी 1-1:30 वाजता
सोलापूरवरून आलो आणि ते आवर्जून म्हणलं सुनेत्राला आणि बाकीच्यांनाही दाखवावं की त्या म्हणजे लोक प्रेम करायचं म्हणजे किती पद्धतीनं करतात. वास्तविक इतकं पण टोकाचं प्रेम असू नये असं माझं म्हणणं आहे. नाहीतर उगीच मलाही त्रास होतो की एवढा हिवाळ्याच्यावर प्रेम करायचं काय कारण. बरोबर ते प्रेम मुलांनी केलं त्याच्यामुळे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु अशा प्रकारे जीवापाड प्रेम करणारी आपली लोक आहेत आणि ह्याच्यातून हा रस्ता करत असताना मधी गजाकज बंधूंची काहीतरी लॉन्ड्री का इस्त्रीचं दुकान मध्ये येत होतं आणि ते काढल्याशिवाय रस्ता सरळ होत नव्हता. ते काढायचं म्हणलं तर 7 ते 10 फूट त्याचं घर मागं करावं लागत होतं. त्याचं तसं बघितलं तर पत्र्याचंच घर होतं, साधंच घर होतं. त्याला म्हणलं बाबा ते दे. तो म्हणला मी दिल्यावर कुठं राहायचं. म्हणलं तुला चांगलं घर बांधून देतो. त्या बिचारीने माझ्यावर विश्वास ठेवला. काय काय बारामतीकर माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांनी ठेवला आणि त्याच्यामध्ये मी नंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खर्चाने त्याचं जवळपास 24 लाख रुपयाचं 2 भावांना 2200 स्क्वेअर फीटचं बांधकाम करून दिलं. 24 लाख रुपयांनी खर्च केले. माझी एकच पद्धत आहे की हे काम करताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. थोडा वेळ लागेल कारण ते घर नंतर होण्याच्या करता थोडी तात्पुरती त्याला कुठं सोय करावं लागेल. जसं आपलं जुनी भाजी मंडईच्या बद्दल गाळेधारकांना बाहेर आपण पर्यायी व्यवस्था केली, परंतु त्यांनी बऱ्याचदा नाही दादा आता दिवाळी होऊ द्या, नाही दादा आता तुळशीचं लग्न होऊ द्या, नाही आता पाडवा होऊ द्या, नाही आता अमकं होऊ द्या, असं करत करत ते लांबत चाललेलं होतं. रोकडे पैसे कधी आले? 1 वर्षापूर्वी ना, 2 वर्षापूर्वी. विचार करा त्याच वेळेस झालं असतं तर आतापर्यंत अतिशय सुंदर असा कॉम्प्लेक्स तयार झाला असता. पण मग शेवटी सगळ्यांनी प्रयत्न केला, स्थानिकांनी पण मदत केली, इतर देखील सहकार्यांनी मदत केली आणि मग ते झालं. आणि म्हणजे काम आता सुरू आहे, आदित्य तावरेलाच मिळालेलं आहे. आता तेही काम झाल्यानंतर तिथलेही 4ही बाजूचे रस्ते मोठे केले जात आहेत आणि त्यांना तर गाळे देणारच आहे चांगले, परंतु अधिकचे गाळे उपलब्ध होणार आहे. अधिकचं कुणाला जर ऑफिस वगैरे काढायचं असेल आणि वरच्या बाजूला काही बिझनेस त्यांना करायचा असेल आणि त्याच्यातनं ते जागा त्यांना उपयोगात येत असेल तर ते पण आपण करणार आहोत. त्याचाही चांगला प्लॅन आपण केलेला आहे. आपल्या शिक्षीनच तो प्लॅन तयार केलेला आहे. डॉक्टर दोशी पुणे म्हणजे वाघोलीकरांचे पाहुणे यांनी सुद्धा रिंग रोडला रस्ता मोठा करण्याच्यासाठी मोक्याची जागा उपलब्ध करून दिली, त्यामुळे रस्ता मोठा झाला. इथंही वळताना मला फार त्रास होत होता. इथं लगेच आपण वळतो ना की कसं करायचं काय करायचं, तिथंही RCCचं आपण काम केलं. आता हे पूल आपल्याला कमी पडतायत. आता ह्या पुलाच्या दोन्ही बाजूला आणि त्या पुलाच्या दोन्ही बाजूला मला वाटतं 10-10 फूट तुम्हाला जायला यायला जागा मी करतोय. म्हणजे जर तुम्ही 3 हत्तीपासून निघाला, आता हत्ती राहिले नाहीत पण तो 3 हत्ती चौकच फेमस आहे, तिकडनं आल्यावर इकडनं वळायचं, रस्त्यावर जायचंच नाही. तुम्हाला सेफ राहिलं पाहिजे म्हणून तसंच परत जायचं. ज्यांना तिकडनं निघायचं त्यांना मधल्या ब्रिजवरच परकाळ बंगल्याच्या समोरचा ब्रिज तिथनं वळायचं असेल तर तिथनं वळायचं. तुम्हाला किती लांब चालायचंय आणि कितीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वेळ देता येईल ह्या प्रकारच्या सुविधा आपण करतोय. कॅनॉलच्या ह्याही बाजूला खूप चांगल्या प्रकारच्या बाबी होणार आहेत आणि त्याही बाजूला होणार आहेत. तसंच तिकडं खरातांनी पण आम्हाला मदत केली. त्यांनी आपला स्टोरेज टँक आहे. सकाळीच मी सचिन आम्ही सगळेच जण तिकडे गेलो होतो, सगळी टीम पण होती. मुंबईतनं पुण्यातनं देसाईंचा मुलगा, देसाईंची सून पहाटे उठून येत आहे तिथं. मी आता 6ला जातो म्हणजे ते 4लाच निघत असतील पुण्यावर, म्हणजे उठत असतील 3लाच. तेव्हा तुम्ही साखर झोपेत असाल, ते 3ला उठून इकडे येत आहेत आणि आपल्याकरता प्रयत्न करतायत. खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण बारामतीकरांच्या करता करतोय. जे मदत करतात त्यांना लाख लाख धन्यवाद, त्यांचे लाख लाख आभार. मगाशी विशालने बोलत असताना सांगितलं आता जमिनीचे दर वाढलेत, त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या तर जमिनीचे दर वाढतायत, नाही कराव्या तर जमिनीचे दर वाढत नाही. लोकांनी पण मला यामध्ये तुम्ही पण स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे. हे सगळं काम करत असताना मधी मला काल का परवा दिवशी रात्री एकाने सांगितलं की दादा तुम्ही बोगनविल लावलं तर त्याला पाणीच नाही. माझ्या अजून मोबाईलला
फोटो त्यांनी पाठवले. आणि मग कळलं का पाणी नाही, तर मला कळालं की तिथली मोटार चोरीला गेली. आता बारामतीकरांनो, हे सगळं करत असताना ह्या गोष्टी पण आपण जर चोरून काय मिळणार आहे? मी काही कुणाला अधिकची वर्गणी मागत नाही. फक्त मी तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये मी जो उमेदवार उभा करेन त्याला मत मागतो. उद्या खासदारकीला पण मी तसंच करणार आहे. त्याच्यावर तानाजीराव तेवढं मी सांगेल त्याला मतदान करा. मित्रांनो, यामध्ये मी कामाला कुठं कमी पडणार नाही. माझा दावा आहे, आजपर्यंत जेवढे काही आमदार झालेत, मी जेवढे कष्ट माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये घेतो, मग माझा ग्रामीण भाग असेल, माझा शहरी भाग असेल किंवा माझा जिरायत भाग असेल, माझा बागायती भाग असेल, ह्या सगळ्या ठिकाणी आपली कामं मोठ्या प्रमाणावर चालली आहेत. मध्ये मी सरकारमध्ये नव्हतो, मला वाटतं 1.25 वर्ष सगळी कामं ठप्प झाली. तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा, कामाला स्टे आला. त्याच्यातून आता काही दिवसांनी, थोडे दिवस थांबा, तुम्ही काही दिवसांनी विलासराव त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्या कचेरीमध्ये जाऊन बघा. तुम्ही म्हणाल पूर्वीची कचेरी, ही कचेरी मी बारामतीतच आहे का दुसरीकडे कुठं आहे? इतका चांगल्या पद्धतीचा तिथं प्लॅन चाललेला आहे. आणि हेरिटेज ट्रस्ट ठेवून अशा प्रकारची खूप कामं, तुमचं नदीचं काम असेल, आता पार मळदपर्यंत, मी मळदच्या ठिकाणी देखील डुबल आहेत का? डुबलला सांगा, मी तर दशक्रिया विधीचं तिथं काम केलेलं कचेरीच्या पलीकडं, तसं त्या मळदच्या ठिकाणी देखील आपल्याला थोडंसं करायचं. काय होतंय, आता इतर भागातनं पण लोक जास्त येतात, तिथं गर्दी व्हायला लागली. काही तिकडची लोक आली, त्यांना तिकडच व्यवस्थित सोय केली तर ते तिथल्या तिथं दशक्रिया विधी उरकतील आणि तिथं जागा रुंद आहे. आता मी मगाशी मळदला जात असताना पाहिलेलं आहे, तर तशा पद्धतीनं प्लॅन आमच्या डुबल, तुम्ही आहातच समोर, तिथं मला तसं करायचंय. फक्त पाण्याचा प्रवाह कुठंही अडला गेला नाही पाहिजे. पण माझ्या बारामतीकरांचं, माझ्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचं तिथं सोय त्या ठिकाणी झाली पाहिजे. 2-3 ऑप्शन, 1 ऑप्शन, 2 ऑप्शन, 3 ऑप्शन, 4. सुभाष पाटील आहेत का? सुभाष पाटील, तुम्ही वेळ पडली तर ढेपे, तुम्ही सगळेजण बघा आणि कशा पद्धतीनं करता येतात. कारण आपल्याला फार पुढपर्यंत नदी सुधारचा कार्यक्रम, म्हणजे इकडचं मेडच्या पलीकडचं केटीवेर आहे, तिथपासून इकडं खाली साधारण गुणवडीच्या अलीकडपर्यंत असं आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. परंतु पहिल्यांदा जिथं दाट लोकवस्ती आहे त्या भागातलं तरी काम करू, म्हणजे त्याचा उपयोग. माझा सतत प्रयत्न हाच असतो, जिथं लोकांची वर्दळ जास्त आहे, जिथं लोकांचं उठणं बसणं जास्त आहे, तिथं पहिलं प्राधान्य द्यायचं. जसं तुमचं बस स्थानक. मित्रांनो, एकदा बारामतीचं माझ्याकडे एक जुना फोटो कोणीतरी पाठवला. गणपतराव बापू आणि भगीरथ आप्पा असे दोघं उभे आहेत आणि ते जुनं बस स्थानक बारामतीचं दाखवलंय. नंतर जरा बरं झालेलं नंतर दाखवलंय, नंतर हे कामाचं झालं आणि आता हे पूर्ण होईल. मी लवकरच देवेंद्रजींना विनंती केलेली आहे की बाबा तुम्ही आणि मी आपण त्याचं उद्घाटन करून टाकू लवकर. ती पण आता तारीख देतोय. बाकीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. माझी एवढीच विनंती आहे, तिथंही मी झाडं लावतोय, तिथंही पाट्या व्यवस्थित करतोय, तिथंही स्वच्छतागृह चांगली केलेली आहेत. इतरही ठिकाणी तुम्हाला स्वच्छतागृह, ज्याही पट्ट्यामध्ये आपण स्वच्छतागृह केलेले आहेत त्या कोपऱ्यामध्ये महिलांना पुरुषांना फिरायला आल्यानंतर जर कुठं जायचं म्हटलं तर त्यांची गैरसोय व्हायला नको. तीच गोष्ट मगाशी तिकडच्या रोडला स्टोरेज टँक आहे, तिथं पण मुला मुलींच्या करता आणि आपल्या पुरुषांच्या करता चांगल्या प्रकारचा टॉयलेटची व्यवस्था करतोय. फक्त हे सगळं स्वच्छ ठेवलं पाहिजे. मी काय केलंय, आता याच्यामध्ये काही काही शॉप केलेले, हे गोल गोल दिसतंय ते शॉप आहे. ते शॉप्स मी कुणाला भाड्याने देणार आहे, जे डिपॉझिट देतील चांगलं त्यांना भाड्याने देणार आहे. आणि त्यांच्या भाड्यातनं आपल्याला ह्याचं मेंटेनन्स करायचं. ह्याची झाडलोट असेल, इथली स्वच्छता असेल, इथलं काही तुटलं विटलं, आता इथं फार वेगवेगळ्या गोष्टी केल्यात. तुम्हाला थोड्या दिवसात तो अनुभव येईल. जरा वेळ लागतोय कारण दगडी काम आहे. दगडी काम तोडीचं व्यवस्थितपणे, उद्याच्याला त्याच्यामध्ये कुठेही
दोरी ओळंब्यात चूक होता कामा नये अशा प्रकारची ही सगळी कामं चालली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेले किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले नंतर ते दुर्लक्ष झालं किंवा ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये थोडस लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे त्याची दुरावस्था झाली. परंतु त्याचं पण पुन्हा कसं चांगलं करता येईल पुरातत्व विभागाला विश्वासामध्ये घेऊन तेही काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे. मी मगाशी सांगायचं राहिलो त्या गजाकास यांना 2 वेगवेगळे गाळे पण खाली दिले, वर राहायलाही व्यवस्था केली, वर दोघांना वेगळं संडास बाथरूम दिलंय, दोघांना वेगवेगळे चढायला जिने दिले सेपरेट, म्हणजे उद्या भावांचं किंवा जावांचा कुठं वाद व्हायला नको. तू कशाला माझ्या मध्ये आली, मी कशाला तुझ्या मध्ये आले, नकोच भानगड. मग जावा भांडत नाही, आम्ही भाऊच भांडतो. परंतु अशा पद्धतीनं काय तर म्हणायचं आम्ही एवढ्या संख्येने आलो आमचेच चाललंय, तर तसं काही नाहीये. आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला पण काही सूचना करायच्या असतील, पलीकडचाही भाग या कॅनॉलचा तिथंही खूप चांगल्या पद्धतीनं आपण मुलींना खेळण्याच्या करता पार तो स्विमिंग पूल पर्यंत तो सगळा पट्टा